तर आज मी तुम्हाला बोलता ना की हाऊ टू ऍक्च्युली सेव्ह मनी. तर सेव्ह मनीचे काही मी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगणार की तुम्हाला एक नॉर्मली आपल्या लाईफमध्ये जेव्हा लोक बोलतात, हे काही आपले पेरेंट्स असतात, बरेच काही लोक बोलतात. आता नंबर वन काय, एक जनरल ऍडवाइस काय बोलतात की डोंट गो आउट विथ फ्रेंड्स. आपण जेव्हा बोलतो ना की बरेच आपले आई वडील बोलतात, बरेच लोक बोलतात की पहिली ऍडवाइस काय देतात की बाहेर जाऊ नको मित्रांबरोबर. पण ऍक्च्युली प्रॅक्टिकल स्टेप काय, डोंट गो आउट विथ पीपल हु प्रेशर यू टू स्पेंड मोर. ऍक्च्युली काय असलं पाहिजे, मित्रांबरोबर जाऊ नका. नाही अशा मित्रांबरोबर जाऊ नका जे तुम्हाला प्रेशर करतायत की टू स्पेंड मोर, जे तुम्हाला प्रेशर करतायत की तू चुकीच्या गोष्टी प्यायला, चुकीच्या गोष्टी खायला. करेक्ट आहे. तर एक जनरल लोक फ्रेंड आता बोलतात ना की मित्रांचं नाव खराब करून टाकलेलं आहे की मित्रांच्या ह्याच्या दुसऱ्या खराब मित्रांच्या मागे लागलाय. पण तुम्हाला राईट मित्र हे बघायचंय की तो तुम्हाला प्रेशर करतोय. तो जो मित्र तुम्हाला घेऊन जातोय तो तुमच्यासाठी प्रॉपरली काम करतोय का, तो तुम्हाला मदत करतोय का. जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपला जो माइंड आहे ना, हा तुमचा एक लँड आहे. ह्या माइंड मध्ये हा तुमचा एक 1 BHK आहे. तुमच्या 1 BHK मध्ये एखादा माणूस रेंटनी राहिला, तो तुम्हाला पैसे नाही दिले तर कसं चालेल. तसं तुमच्या माइंड मध्ये तो माणूस म्हणजे एक थॉट, एखादा थॉट आला, तो थॉट तुम्हाला जर मदत करत नसेल त्याला रिजेक्ट करा. तसंच राईट आहे, त्यांनी पैसे दिलेच पाहिजे. नाही तो ऑब्व्हियसली पैसे देणार नाही, पण तो ऍटलीस्ट तुम्हाला हेल्प करेल. तो पॉझिटिव्ह आहे काय, निगेटिव्ह असेल तर रिजेक्ट करा, पॉझिटिव्ह असेल तर त्याला एक्सेप्ट करा. तर तसंच आहे, एखादी गोष्ट मित्र असेल तर मित्र पण तुमच्यावरती डिपेंडेड आहे. राईट आहे. तर ही एक बोलतात ना की तिथे तुमची अननेसेसरी पैसे वाचू शकतात. सेकंड काय, एक जनरल ऍडवाइस काय, बी अवेअर ऑफ युअर स्पेंडिंग. लोक जेव्हा तुम्हाला ऐकायला असतं ना, अरे जरा खर्चावरती बघ, पण ऍक्च्युली लोकांना कळतच नाही. हा एकदम जनरिक वर्ड झाला, बरोबर की नाही. लोकांना कळत नाही ना. ऍक्च्युली अवेअर ऑफ स्पेंडिंग म्हणजे काय, राईट डाऊन एव्हरी एक्सपेन्स यू मेक ऑन अ डेली बेसिस. मी तुम्हाला ज्यांनी ज्यांनी माझ्यावर 1 to 1 केलंय त्यांच्यासाठी मी एक शीट दिलेली असेल. त्या शीट मध्ये तुमचे एक्सपेन्स जेव्हा तुम्ही राईट डाऊन करता तेव्हा तुम्हाला कळतात. आणि जेव्हा तुम्हाला जसं तुम्ही बोलतात ना की अडाणीचा जेव्हा बिल येतो, त्या बिलमध्ये किती कन्झम्पशन होतं तुम्हाला कळतं, कोणत्या महिन्यात किती कन्झम्पशन होतं, बरोबर आहे. तसंच जेव्हा तुम्ही एखादा ह्या महिन्याचे एक्सपेन्स काढलात तर तुम्हाला काय कळणार की एकदा तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीचे जे एक्सपेन्स काढले की तुम्हाला एक आयडिया येणार की माझा फेब्रुवारीला एवढा खर्च आहे, माझा जानेवारीला एवढा खर्च आहे. आता तुम्हाला ह्याचा ऍडव्हान्टेज काय माहितीये की तुम्हाला पुढच्या फेब्रुवारी म्हणजे 2026च्या फेब्रुवारीला किती खर्च होतो ते तुम्हाला डोक्यात येणार. फक्त इन्फ्लेशनचे 7 to 8% वाढवून तो खर्च वाढवा, सिंपल. समजा ह्या फेब्रुवारीला तुमचा खर्च झालाय 40,000, 50,000 झाले फॉर एक्झाम्पल. 50,000चे इन्फ्लेशनचे 7% किती होणार, त्याच्या हिशोबाने तुमच्या डोक्यात येणार आहे. आयदर कमी होणार नाही तर जास्त होणार, बरोबर आहे. मग हा एक ऍडव्हान्टेज आहे. तर बिवेअर ऑफ युअर स्पेंडिंग नाही, ऍक्च्युली राईट डाऊन करा किती एक्सपेन्स आहे, एव्हरीथिंग. आणि तो लिहिल्याच्या नंतर तुम्हाला एक ऍडव्हान्टेज अजून एक आहे, तुम्हाला नीड आहे का वॉन्ट आहे कळेल. तुम्हाला कळेल की माझ्या फेब्रुवारीमध्ये की हा वडापाव मी जास्त खाल्लेला. जसं आपण इलेक्ट्रिसिटी बिल आला की आपण बोलतो ना एसी लावलाय म्हणून आलाय बिल, बरोबर. हो. तसंच तसंच तुमच्या लाईफमध्ये बोलतात ना की हा एक प्रॅक्टिकल स्टेप आहे. डन. तिसरी गोष्ट आहे की जनरल ऍडवाइस काय की चॅलेंज युअरसेल्फ टू सेव्ह मोर. एक बोलतात ना की तुम्ही स्वतःला चॅलेंज करा की सेव्ह मोर करण्यासाठी. पण ऍक्च्युली काय आहे ते लोकांना कळतच नाही. होतं की नाही या लाईफमध्ये. कधी कधी काय करायचंय म्हणजे कसं करायचंय. प्रॅक्टिकल स्टेप काय, रिव्ह्यू युअर मंथली सेव्हिंग अँड ट्राय टू बीट लास्ट मंथ. व्हेरी इझी. तुम्हाला काय करायचंय की तुमची जो हा मंथली आहे, फॉर एक्झाम्पल जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर तुम्हाला ह्या फेब्रुवारीला पण मागच्या फेब्रुवारीचे पैसे भेटत असतील, चुकीचं आहे ना काहीतरी, राईट आहे. जर तुम्हाला 2024 फेब्रुवारीमध्ये पण एवढेच पैसे भेटत असतील
आणि 2025च्या फेब्रुवारीमध्ये एवढेच आहे. मग तुम्हाला फक्त गोल्ड मधून इन्क्रीमेंट पाहिजे, इक्विटी मधून इन्क्रीमेंट पाहिजे, म्युच्युअल फंड मधून इन्क्रीमेंट पाहिजे, प्रॉपर्टी मधून इन्क्रीमेंट पाहिजे. व्हॉट अबाउट यू? तुम्ही एक स्वतः प्रोडक्ट आहात. तुम्ही एक स्वतः असेट क्लास आहात. तुमचं काय, तुमचं ग्रोथ कुठे आहे? सो दिस इज द प्रॅक्टिकल रिव्ह्यू युअर मंथली सेव्हिंग अँड ट्राय टू बीट लास्ट मंथ. तुम्हाला ह्याच्यानी सेव्ह मोर आहे की तुम्हाला समजा ह्या महिन्यामध्ये तुम्ही लेट्स पकडा की 5,000 सेव्ह केलं, तर पुढे तुम्हाला माहिती आहे की मागच्या महिन्यात मी 5,000 सेव्ह केला. आता मी ह्याला बीट करणार, 5.5 करणार. करेक्ट आहे. म्हणून मी तुम्हाला पिगी बँक एक्सरसाइज, मी तुम्हाला काय सांगतो की पिगी बँक एक्सरसाइज कोण मेंटेन करतो? युअर डे शुड स्टार्ट विथ दी डिपॉझिटिंग मनी. तुमच्या बँकमध्ये डिपॉझिट करून ठेवा. स्टार्ट करा तुमचा दिवस पैसे टाकून, आणि ह्या पैशांकडे बघून तुम्हाला एक वेगळी एनर्जी भेटते. राईट आहे. ह्यांच्यानी तुम्ही रिच नाही बनणार, पण तुम्हाला एक हॅबिट क्रिएट होईल सेव्हिंगची. प्रत्येक महिन्याला तुमचं किती सेव्ह? मी महिन्याला नाही, मी क्वार्टरली करतो. करेक्ट आहे. सो दिस इज ऑल अबाउट प्रॅक्टिकल स्टेप. काय की तुमचा रिव्ह्यू करा मंथली सेव्हिंग आणि त्याला बीट करा लास्ट मंथच्या. राईट आहे. चौथा आहे एक जनरल ऍडवाइस, अजून एक आहे. डोंट मेक इम्पल्स परचेस. न विचार करता परचेस करू नका. पण ऍक्च्युली काय, प्रॅक्टिकल काय केलं पाहिजे? वेट करा 24 ते 48 तास, आणि जर तुम्हाला पटलं की हा खरोखर कामाचे, मग बाय करा. ट्रस्ट मी, तुमचे ना निम्मे 50% गोष्टी तुम्ही ना ते बाय नाही करणार. ट्रस्ट मी, लिहून घ्या. मी ट्राय करतो. राईट आहे. मी एकदा माझ्या घरी आहे, ती मच्छरचा जो नेट असतो ना, तो मी विकत घ्यायचा प्लॅन केलेला. मी काय केला, कार्ट मध्ये ठेवून दिला. तो मी मागच्या महिन्यात डिलीट केला, कारण की तो कार्ट मध्ये 1-2 वर्षापासून पडलेला. राईट आहे. सो दिस इज द पॉवर आहे की डोंट मेक इम्पल्स परचेस. म्हणजे काय, लोकांच्या डोक्यात नाहीत, पण तुम्ही जर तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट विकत घ्यायचं, एक दिवस त्याला होल्ड करा फक्त. एक दिवस होल्ड करा. तुम्हाला तिथे कळेल की इज इट ऍक्च्युली नीडेड ऑर नॉट. राईट आहे. दिस इज अ जनरल ऍडवाइस, प्रॅक्टिकल स्टेप आहे. आता पाचवं काय की डोंट बाय थिंग जस्ट टू इम्प्रेस अदर. आता लोक जेव्हा बोलतात की लोकांना इम्प्रेस करण्यासाठी कधी घ्यायचं नाहीये, ते चुकीचं आहे. पण ऍक्च्युली काय, ऍक्च्युली व्हॉट इट इज. तुम्हाला एक सांगेन, प्रॅक्टिकल स्टेप काय असला पाहिजे. फ्लॅशी थिंग ओनली इम्प्रेस पीपल हु आर मोर ब्रोक देन यू. काय कळालं तुम्हाला? की तुम्ही ज्या गोष्टी विकत घेतायत ना, लेट्स पकडा गाडी घेतलात, ती त्यांनाच इम्प्रेस करेल जे तुमच्यापेक्षा ब्रोक असतील. करेक्ट आहे. सर तुम्ही डोक्यातून काढून द्या की तुम्ही त्या लोकांना इम्प्रेस करणार जे तुमच्या वरती असणार. दे विल एप्रिशिएट यू उलटा. पण त्या लोकांना कळून येणार की तुम्ही घेतलेली गोष्ट राईट आहे का रॉंग आहे. करेक्ट आहे. म्हणून बोलतात ना की लोक भरपूर इम्प्रेस करायला खर्च करतात, आणि तो इम्प्रेस करणं लोकांना किती महागात पडतो माहितीये. इट इज व्हेरी व्हेरी टफ. लोकांचा 36 लाखाचा पॅकेज आहे आणि लोक 90 लाखाची मर्सिडीज विकत घेत आहेत कर्जाने, जस्ट टू इम्प्रेस. विचारा काय लाईफची वाट लावायच्या मार्गावरती टाकलेत. करेक्ट आहे. लोक ईएमआय त्यांच्या सॅलरीच्या दुप्पट घेत आहेत, आणि काय गॅरंटी किती वर्ष ते पे करणार आहेत. सो इट इज ऑल अबाउट, तुम्हाला हे करायला लागेल. ज्या दिवशी मी लोन घेतला त्या दिवशी मी माझी डेट लिहिली की ह्या या तारखेला माझं लोन क्लिअर होणारच. मी मी 20 वर्षाचा लोन 10 वर्षाची डेट लिहिलेली, आणि मी फेल झालो. मी 10 वर्षात नाही क्लिअर केला. मी क्लिअर केलं ते 8 वर्षात. राईट. इट इज ऑल अबाउट तुमच्याकडे. जेव्हा तुम्ही किती जण, जेव्हा आपण शर्यती येतो ना,
जेव्हा आपण धावतो धावतो आणि ती जेव्हा समोर लाईन दिसते तुम्ही पटकन पळता अजून, माहितीये पटकन संपवता. तसंच आहे तुमचं. तर लक्षात ठेवा की तुम्ही एखादी गोष्ट लिहा. रायटिंग, मी तुम्हाला नेहमी बोलतो की राईट युअर गोल. रायटिंग गोल इज नॉट अ हँड रायटिंग, इज अ ब्रेन रायटिंग. तुमचा ब्रेन लिहितो. ठीक आहे. दिस इज इट इज ऑल अबाउट लोकांना बघा. हे मी अजून फक्त 5 पॉईंट सांगितले तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगेन की पुअर मॅन काय आहे. पुअर मॅन काय की ड्रेसेस लाईक ही इज रिच. त्याकडे मोठे घड्याळ असणार. तुम्ही किती जण सुंदर पिचाईला बघितलंय? माहितीये तरी काय कोण सुंदर पियाची पिचाई कोण आहे? ही जो गुगलचा राईट आहे. तुम्हाला जर नसेल हे बघा इथे सुंदर तुम्हाला असं पिचाई करायचं. बघा इज अ सीईओ ऑफ गुगल. किती सिंपल राहतो बघा. करेक्ट. सो रिच पीपल डू नॉट हॅव टू एक्सप्लेन. दे आर वेल स्पीक. त्यांची बोलण्याची ढंग आहे, त्यांचं राहणं, त्यांची ऑथॉरिटी, त्यांच्याकडे काय आहे, त्यांची रिअल असेट काय आहे त्यांच्याकडे. करेक्ट आहे. राईट आहे. दिस इज ऑल अबाउट. ट्रस्ट मी. ज्या मी बुक माझ्याकडे ज्या बुक्स घेतलेत ना गाईज, 20-25 हजारचे फक्त बुक्सच झालेत. करेक्ट आहे. दिस इज तर रिच पीपल हॅव स्मॉल टीव्ही बिग लायब्ररी. पुअर पीपल हॅव बिग टीव्ही छोटी लायब्ररी किंवा लायब्ररीज नाही. तर तुम्हाला व्हॉट यू वॉन्ट टू बिकम, व्हॉट इज युअर रोल मॉडेल, तुम्हाला कोण बनायचंय. तर ड्रेस लाईक ही इज रिच. नेहमी तुम्ही बघा स्पेंड्स मनी ऑन लायबिलिटीज. त्याची नेहमीची सवय असते की तो लायबिलिटीज वरती खर्च करतो. तो लायबिलिटीज वरती खर्च करतो कारण की त्याला असेटच माहित नाही वेअर ही इज इन्व्हेस्टिंग. तो खर्च करतो, विकत घेतो आणि दुसऱ्याचा इन्कम सोर्स बनतो. जेणेकरून ऍक्च्युली त्याला इन्कम सोर्स कमवायचा असतो. डू यू अंडरस्टँड गाईज? आणि तो दुसऱ्यांचा तो गाडी विकत घेतो ना. तो गाडीचा पहिला तर गाडी घेतो. पण ती विचारतं करा की ती गाडी त्याला व्हॉट दॅट ती कार काय देणार आहे, त्या गाडीचा पेट्रोल कोण मॅनेज करणार आहे, त्या गाडीचा इन्शुरन्स आहे. कितीतरी पेट्रोलिंग सर्व्हिस घेतली. त्यांनी गाडी विकत नाही घेतली, त्यांनी गाडीचं पेट्रोल विकत घेतलंय, त्यांनी ते इन्शुरन्स घेतलंय. गाडी नसती तर इन्शुरन्स नसतं. बरोबर आहे. करेक्ट आहे. अननेसेसरीचे टायरला चांगले होण्यासाठी त्याला तर गाडी फिरवा लागणार आहे. पण इज इट वर्किंग? ती तुम्हाला काय फायदा करते का? लोकांनी घेतलं म्हणून आपण घेणं नाही ना. स्पेंड्स मनी ऑन लायबिलिटीज. पार्टीज एव्हरी वीकेंड. की आय एम रिच, आय एम एन्जॉईंग माय लाईफ. करेक्ट आहे. की ते बोलतात ना लिव्ह ओनली वन्स. त्यांना काय वाटतं की आम्ही एकच आहे, लाईफ एकच आहे. पण ऍक्च्युली असेच लोक आहेत ना ते जास्त वर्ष जगतायत. आणि आपला मेडिकल आता एवढं चांगलं झालंय की लोकांचं आता लाईफ आता बोलतात ना लोक जास्त जगणार आहेत. मग जर तुम्ही तुमचा रिटायरमेंट प्लॅनिंग तुमचे चुकलात ना आणि चुकून तुम्ही जास्त जगलात ना, तर तो फंड कोण घेणार? आयदर यू विल हॅव टू डिपेंड ऑन युअर चिल्ड्रन, नाहीतर रिटायरमेंट मध्ये मरेचपर्यंत काम करावं लागणार. तर इट इज ऑल अबाउट तुमचं काय पार्टीज एव्हरी वीकेंड. हॅज लुझर अँड नेगेटिव्ह फ्रेंड. लोकांचे बघा तुम्ही तुम्ही एखादी चहा पियला जाता. करेक्ट आहे. तर तुमच्याकडे नेगेटिव्ह फ्रेंड काही काही लोक नेहमी कंप्लेंट करत असतात की माझ्या बॉसचं हे आहे, माझ्या बॉसनी ते केलंय, माझ्या घरामध्ये हे प्रॉब्लेम आहे, माझं ते प्रॉब्लेम आहे. नाही नाही चालणार ना. तुम्ही ते तुमच्या डोक्यात जात आहे ते. आता रिच मॅन काय करतायत? ड्रेस कॅज्युअल, नॉर्मली दे डोंट वॉन्ट टू शो ऑफ नाही करत आहे. बिकॉज त्यांच्याकडे बघून त्यांच्या नॉलेज, त्यांच्याकडे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बघून ते कळतात की दिस पीपल आर प्रॉपर. इन्व्हेस्ट इन बुक्स अँड एज्युकेशन. ते सतत अपग्रेड होतात स्वतःला. ते फक्त मोबाईलला अपग्रेड नाही करत, लॅपटॉपला अपग्रेड नाही करत आहे. ते स्वतःला पण अपग्रेड करतात. कारण की समजतंय ना तुम्हाला, तुम्ही बाकी सगळ्यांना अपग्रेड करताय, स्वतःचं काय? यू विल इफ यू विल नॉट अपग्रेड युअर सेल्फ यू विल बिकम डायनासोर. नोकियाचं कसं झालं? आज आज तुम्हाला मार्केटमध्ये नोकियाचे दिसत आहेत का मोबाईल जास्त? का रिअलमी रेड एम आय दिसत आहेत? ओप्पो.
ठीक आहे. वर्क हार्ड एव्हरी सिंगल डे. रिच मॅनचं कसं आहे, वर्क हार्ड एव्हरी सिंगल. करेक्ट आहे. त्यानंतर हॅज रिच फ्रेंड्स. आता मी आता मी इकडे जिओला गेलो. ठीक आहे, तिकडे आता ते बिलियनियर्स भेटले, बरोबर. करेक्ट ना. मग जेव्हा आपण जेव्हा रिच लोकांच्या जाणार, त्याचे तुम्हाला रिच लोक भेटणार. जसं तुम्ही तिकडे घेणार डॉक्टर वेल्यू मनी, बरोबर ना. बिलियनियर, इज अ बिलियनियर. थायरोकेअरचे. तर ते भेटले. आता मी आता मध्येच आता सहारा स्टार मध्ये जातोय 3 दिवसासाठी. तर तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागेल, तुम्हाला तुमच्या एज्युकेशनसाठी फंड काढावं लागेल सेपरेट. डू यू अंडरस्टँड? सो दिस इज हाऊ मी तुम्हाला सांगतोय की, हे मी तुम्हाला का सांगितलं की ऍक्च्युअल सेव्ह. करेक्ट आहे. हे तुम्हाला मी 5 पॉईंट मी क्लिअरली सांगितले, आणि हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. हे जनरल ऍडवाइस. करेक्ट आहे. सो दिस इज आय वॉन्ट टू कव्हर टुडे. आय होप की तुम्हाला हे नॉलेज वाढलं असेल. मी जस्ट रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.